मंडळी, घटना कोणतीही असो, कितीही गंभीर असो, त्यात राजकारण आणलंच पाहिजे असा काही जण प्रयत्न करत असतात. स्वारगेट बलात्कार प्रकरणातही तेच पाहायला मिळालं. आरोपीसोबतच्या फोटोवरून शिरूरचे आजी माजी आमदार भिडलेले दिसत आहेत आणि आरोपीनं व्हॉट्सअप स्टेटसला एकाचा फोटो ठेवला तर एकाच्या वाढदिवसाच्या बॅनरवर आरोपीचा फोटो दिसला. नेमका हा काय प्रकार आहे पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून. महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का? मुली सुरक्षित नाही तर मग पोलीस काय करताय? इथला पोलीस कमिशनर घेऊन गेलाय, तो काय करतोय? चॉकलेट खात बसलाय का तिथे? तर कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुणाशी संबंधित असू द्या, अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही. मंत्र्याच्याही बाजूला मांडीला मांडी लावून बसून चहा पीत असेल आणि त्याने जर असा अपराध केला असेल तर त्याला देवेंद्रजी सोडणार नाही. पुण्यातलं स्वारगेट सारखं महत्वाचं बस स्थानक, तिथे मध्यभागी उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्काराची घटना कुणाही सामान्य नागरिकाची चिंता वाढवणारी, सर्वसामान्य माणसाला हादरवून टाकणारी. मात्र या दुर्दैवी घटनेवरूनही पुरोगामी महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे. शिरूरच्या आजी माजी आमदारांसोबत बलात्काराचा आरोपी दत्ता गाडेचे फोटो व्हायरल झाले आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले. शिरूरचे माजी आमदार राष्ट्रवादी पवार गटाचे अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर आरोपी दत्ता गाडे याचा फोटो झळकल्याचं समोर आलं. त्याला उत्तर म्हणून आरोपीच्या व्हॉट्सअप डीपीला असलेला सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटकेचा फोटो व्हायरल केला गेला. यावरून राजकीय हल्लेही सुरू आहेत. हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे. बरोबर ना, त्या भागात अजितदादांच्या पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. सक्रियपणे त्याचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे. मी त्या गावातून माहिती घेतली, उज्जैनला या आमदारांनी काही लोक नेले होते. हे नेण्याची जबाबदारी हा जो बलात्कार करणारा आरोपी याच्यावर होती. अशा प्रकारची स्थिती आहे. मग आता कुंपण शेत खायला लागलं तर करायचं काय, हा प्रश्न आहे. तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे. आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात. त्याच्यामुळं अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही. मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात. शिरूरच्या आजी माजी आमदारांमध्ये फोटोवरून सुरू असलेला वाद काही वेळातच राज्य पातळीवरही पोहोचला. पुण्यासारख्या ठिकाणी जिथे वर्दळीचं ठिकाण आहे, जिथे गर्दी आहे, अशा एका बस स्टँडमध्ये एका बसमध्ये एका महिलेवरती अत्याचार होतो आणि आजूबाजूला कुणाच्याही लक्षात येऊ नये त्यावेळेस पोलीस यंत्रणा कुठे होती, त्या बस डेपोमधली सगळे अधिकारी कुठे होते, सगळे कर्मचारी कुठे होते की त्यांचं लक्ष नव्हतं. महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, हा एक प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलाय. आणि देवेंद्रजी जेव्हापासून गृहमंत्री आहेत तेव्हापासून कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागलेली आहे. महिलाच्या शोषणाच्या एकामागे एक अनेक घटना या समोर येत आहेत आणि अशा परिस्थितीत पोलीस हप्तेखोरीमध्ये मशगूल आहे. मंत्र्याच्याही बाजूला मांडीला मांडी लावून बसून चहा पीत असेल आणि त्याने जर असा अपराध केला असेल तर त्याला देवेंद्रजी सोडणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री सोडणार नाही. हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते. पुन्हा एकदा सांगते की यामध्ये महायुती सरकारमध्ये महिलांची सुरक्षा ही टॉप प्रायोरिटी आहे. तर कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुणाशी संबंधित असू द्या, अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही. एवढंच मी आपल्याला सांगतो. कुणाशी संबंध असू द्या, कुणाशी लागेबांधू असू द्या, हा गुन्हेगार आहे आणि लाडक्या बहिणींच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही. हे सगळं राजकीय नाट्य सुरू असताना स्वारगेट परिसरात स्थानिकांनी आंदोलन केलं. राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी स्वारगेट बस स्थानकावर जाऊन आढावा घेतला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली.
तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत बैठक घेतली. त्यांनी ही फोटोवरून राजकारण करू नये असं आवाहन केलंय. हो, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला अशोक पवार नावाचा माजी आमदार आहे. त्याच्या फलकावर ते डीपीमध्ये असं आढळलेलं आहे. त्याचा तपास आम्ही करण्याच्या ऐवजी पोलीस खातं करतील. आजकाल सेलिब्रिटींसोबत किंवा राजकारण्यांसोबत फोटो काढणं तुलनेनं खूप सोपं झालंय. त्यामुळे फक्त फ्लेक्सवर फोटो दिसला किंवा व्हॉट्सअप डीपीला ठेवला म्हणून गुन्ह्याशी संबंध असेल असं मानणं अन्यायकारक आहे. पोलीस योग्य तो तपास करतीलच, पण आपलं राजकारण साधण्याच्या नादात मूळ गुन्ह्याचं गांभीर्य कमी होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. हेही तितकंच खरं आहे. मिकी घई आणि शिवानी पांढरेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.